आजी, आजी तू माझ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करू नकोस हा. हे मला अजिबात आवडत नाही. काल माझ्या मित्रांना तो काय म्हणालीस की की विशाल माझ्यासाठी आणखी लहान बाळच आहे. अगं पण ही गोष्ट फक्त तुझ्यापर्यंत ठेवायची ना. बाहेर माझ्या मित्रांना सांगण्याची काय गरज होती. विशाल माझी अगदी सगळी कामं करतो, अगदी घरात राशन आणण्यापासून ते घरातले कामं वगैरे. आजी, आजी ऐक ना. आजी मला माफ कर. माझं चुकलं. खरं तर मला असं बोलायला हवं नव्हतं. मी विसरलोच की लहानपणी माझे आई वडील मला सोडून गेले आणि त्यांच्यानंतर तूच माझा सांभाळ केलास. पण आजी, यापुढे मी असा कधीच वागणार नाही. मला माफ कर. आणि मी तुझाच लहान बाळ आहे बरं का. चल आजी, मी बाहेर जाऊन येतो.